जेव्हा हा उलटा वडापाव मी पहिल्यांदा घरी बनवला ना, सगळ्यांना इतका आवडला, सगळ्यांनी आवडीने खाल्ला। बनवल्यानंतर मला सुद्धा विश्वास बसला नाही का हा उलटा वडापाव चवीला इतका भारी लागू शकतो। नॉर्मल वडापाव तर तुम्ही भरपूर खाल्ले असतील, पण असा वेगळ्या पद्धतीचा वडापाव तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी काय करायचं, एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 1 चमचा भरून धने थोडे परतून झाले की 2 चमचे भरून याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची मी अशी कुटून घेतली ती आपल्याला यात घालायची आहे। यामध्ये थोडासा कढीपत्ता, पाव चमचा हळद घालून याला मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये 4 उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घालायचे। आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आपली इथे बटाटा चटणी बनवून तयार झाली आहे। आता बेसनचा घोळ बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलंय। नंतर पाव चमचा ओवा असा हातावर घेऊन क्रश करून घालायचा। नंतर पाव चमचा जिरे घालायचे, पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये पाणी घालून असा घट्टसर घोळ याचा बनवून घ्यायचा आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले। आता हा घोळ आपल्याला चमच्याने असा सोडून याला चांगलाच हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचंय आणि तळताना गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे। असे कुरकुरीत झाले की काढून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। नंतर यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तर मस्त आपली इथे चटणी बनवून तयार झाली। ही चटणी चवीला इतकी भारी लागते ना, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। आता एखाद्या वाटीने किंवा ग्लासने असे गोल गोल ब्रेडचे स्लाइस करून घ्यायचे। आता एका ब्रेडच्या स्लाइसवर अशी आपल्याला हिरवी चटणी पसरवून लावायची। नंतर आपण जी बनवून घेतलेली चटणी ती आपल्याला यावरती लावायची। नंतर त्यावर ब्रेड ठेवून आपल्याला वरतून खालून बटाट्याची चटणी व्यवस्थित लावून घ्यायची। मी दाखवते अशा पद्धतीने। आता याला बेसनच्या घोळमध्ये घालायचं आणि वरतून खालून याला व्यवस्थित घोळ लावून घ्यायचा आणि गरम तेलामध्ये सोडायचे। आता मोठा गॅस ठेवून आपल्याला वरतून खालून याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। मस्त सोनेरी रंग आला की याला काढून घ्यायचे। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा उलटा वडापाव एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।